स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य। पालघर जिल्ह्यातील वाडा ग्रामीण रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। रुग्णालयात असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षदा पाटील आणि परिचारिका रेखा भोईर यांना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अर्वाच्य भावे शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे। गरोदर महिलांच्या तपासणी दरम्यान रांगेत उभे राहण्यावरून झालेल्या वादानंतर कार्यकर्त्यांनी डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरून त्यांना हे हॉस्पिटल तुझ्या बापाचं आहे का अशा शब्दात शिवीगाळ करून रुग्णालय पेटवून देण्याची धमकी दिली। या प्रकारामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या डॉक्टर हर्षदा पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय। याविषयी डॉक्टर हर्षदा पाटील आणि परिचारिका रेखा भोईर यांनी झालेल्या घटनेची माहिती दिली। या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून संबंधित कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय। यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली। या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। काल दिनांक 10/2/2026 रोजी मी नेहमीप्रमाणे कामावर कार्यरत असताना गरोदर महिलांची तपासणी चालू होती। मी आणि माझ्यासोबतच्या अधिपरिचारिका रेखा भोईर या आम्ही गरोदर मातांची तपासणी करत होतो। रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेला थोडीफार काहीतरी चक्कर जाणवली आणि त्याच्यावरून रांगेत उभ्या असलेल्या महिलांचं खूप भांडण झालं एकमेकींशी। भांडणाचा आवाज ऐकून मी माझ्या सोबतच्या ज्या अधिपरिचारिका होत्या रेखा सिस्टर त्यांना सांगितलं की सिक्युरिटी गार्डना बोलवा आणि भांडण मिटवण्याचा प्रयत्न करा। त्यांनी त्वरित सिक्युरिटी गार्ड फुले मामा यांना बोलवलं आणि त्यांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न चालू केला। तसंच ज्या महिलेला चक्कर आली होती शीतल टोकरे म्हणून तिला त्वरित अंतरुग्ण विभागात हलवण्यात आलं। तिच्यावर डॉक्टर शुभांगी भोईर मॅडम अंतरुग्ण विभागात कार्यरत होत्या। त्यांनी त्वरित उपचार चालू केले आणि तिची प्रकृती स्थिर करण्यात आली। यानंतर मी आणि माझ्यासोबत असलेल्या अधिपरिचारिका रेखा सिस्टर यांनी आम्ही रुग्ण तपासणीची प्रक्रिया कंटिन्यू केली आणि आम्ही कंटिन्यू ती तपासणी चालू करत होतो। पुढील तपास सुरू आहे। न्यूज ब्युरो, स्वराज्य न्यूज मराठी, पालघर।